माझं एक म्हणणं होतं की तुम्हाला कन्फर्म सांग. मग मी एवढा बालिश होतो तेव्हा, मला माहिती होतं की रोज आता दिवसभर हिच्या सोबत होतो मी, की माझा हात होल्ड करून बसलीये किंवा सगळ्या गोष्टी छान चालल्या, तिने घरी बोलवलंय, हे सगळं कळायला पाहिजे ना. समजदार माणसाला कळायला पाहिजे. पण त्या पॉइंट पर्यंत मी असं होतं की मला कन्फर्म सांग ना तू काय हो की नाही. आणि मग ताई म्हटलं अगं तो कन्फर्म असं म्हणतो की हो की नाही पुढे जायचं. म्हणजे माझ्यासाठी ही खूप बालिश गोष्ट आहे. मला आता हसू येत त्या गोष्टी. माझ्यासाठी हे होतं की तिने मला आय लव्ह यू म्हणावं. ओके, म्हणजे ते कन्फर्म. म्हणजे ते कन्फर्म त्याला चिक्का बसला. या लेवलचा माणूस होतो मी. आता नाही आता असतो मी. पण हे नॉर्मलच आहे माझ्यासाठी. हे जरा माझा पण ही फारच जास्त मॅच्युअर, म्हणजे मॅच्युरिटीची राणी आहे ही. आणि मी तुम्हाला खरं सांगू का मी कसं रिॲक्ट झाले. तुम्ही ताईला ते असं ताईचं माझं आता बघ, आता आपण दोघं करून आणि दाखवू. आम्ही दोघं जण आहोत. तर ताई मला म्हटली अगं त्याला सांग. बरं ठीक आहे ताई थांब 2 मिनिटं. अमित काय म्हणणं आहे तुझं. हे बघ आपण ना आता आपल्या करिअरकडे लक्ष देऊयात एक पुढचे काही दिवस आणि मग आपण लग्न करूयात. सिम्पल सॉर्टेड. लग्न करूया आपण नंतर. पण मला एक मिनिट आणि आता पुढं पाहिजे ना. हा पण मला कन्फर्म तर सांग. कन्फर्म पण सांग म्हणजे काय. मी म्हटलं आता अजून कन्फर्म काय सांग. मग ती मला म्हणली तुला अपेक्षित काय. मी तुला आय लव्ह यू म्हणलं हा. मी म्हणलं आय लव्ह. झालं कन्फर्म. मग मला कन्फर्म झालं यार. आणि मग आणि एका नोटवर आम्ही असं डिसाईड काय वेडा होतो चप्पल. आणि आता आणि एका पॉइंटला असं झालं की एक मुलगी मला म्हणते आपण लग्न करूया, तर मी म्हणतो मला आय लव्ह यू म्हण. कोण हो मैं सॉरी यार तुला फारच म्हणजे. आणि मग नंतर मला असं झालं मी जरा चुकली. मी याला म्हणते आपण लग्न करूया. मला आय लव्ह यू. नंतर तिला कळलं की नाही निर्मळ मनाचा माणूस आहे त्याला लवकर. सो हे असं होतं.